श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मे वार रविवार या दिवसापासून पवित्र अशा या अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक मासामध्येच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो देखील जुळून आलेला आहे. बघा, हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अतिशय अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. त्याची कालावधी ही 17 मे 2026 ते 15 जून 2026 इथपर्यंत असणार आहे. या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योगाचा शुभ सहयोग सुद्धा जुळून आलेला आहे. यंदा 21 मे 2026 गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:05 पासून सुरू होऊन उत्तर रात्री 2:49 पर्यंत असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो. या योगांवरती सोने चांदी खरेदी केली जाते. ह्या वस्तू खरेदी करणं देखील तितकंच शुभ मानले जाते, कारण की बघा त्यामध्ये वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग सर्वात श्रेष्ठ योग आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अतिशय अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे. पुष्यांचा अर्थ म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला शिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असं म्हणण्यात आलेलं आहे. गुरुपुष्यामृत योगांमध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आपल्याला या पूजेसोबतच माता लक्ष्मीच्या मंत्राचं, सूत्रांचं पठण करायचं आहे. ही सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते आणि आपल्या ज्या काही पैशाच्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या समस्या देखील दूर होतात. गुरुपुष्यामृत योगांमध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्पना, साधना, जप करण्यासाठी हा काळ अतिशय अत्यंत प्रभावी आणि उत्तम मानला जातो. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे सेवा जी आहे, पूजा जी आहे तर ती करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जी काही कामं करता तर ती यशस्वी होते. आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. पुष्य नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पतिवार या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान श्रीहरी विष्णुदेव बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा ज्या आहे तर त्या अतिशय फलदायी आणि उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा याच दिवशी जन्म झाला होता. त्यामुळे धनाची देवी, सुख, संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अतिशय अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून काही सेवा, उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. या योगामध्ये तुम्हाला जर काही करणं शक्य झालं नाही तरी देखील चालेल, परंतु आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे. पण आपलं एका रात्रीत आयुष्याचं सोनं जे आहे तर ते देखील होणार आहे आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर आपल्या घराची, कुटुंबाची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा आंब्याच्या पानांचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर
शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम आपण ज्यावेळी उठतो तर त्यावेळी आपल्याला पण त्याचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ज्या कुठल्या देवांना गुरु मानता त्यांचं ध्यान करायचं किंवा मग माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णुदेव यांच्या मंत्राचं ध्यान करायचं, आपल्या कुलदेवीच्या मंत्राचं ध्यान करायचं आणि यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना नमस्कार करायचा. यानंतर आपल्याला आंघोळीला जायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्याच्या दिवशी बरोबर आपल्या 2 बोटाची चिमूट जी असते तर ती चिमूट करून आपल्याला 11 चिमूट हळद जी आहे ना तर ती टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. या वस्तू आपण मिक्स केल्याने आपल्या मनामध्ये जे काही ताण तणाव आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते. या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं. कारण आपण अशा प्रभावशाली तिथींवरती ज्यावेळी सेवा उपाय करतो तर छोटे छोटे उपाय करत असतो, तर यामुळे आपल्या मनाची शुद्धी होत असते आणि पवित्र मनाने तनाने पवित्र केलेल्या साधना ज्या आहेत आपण तर त्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% पटीने पुण्यफळ जे आहे तर ते मिळून देत असतात. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा धूप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा हिंदी देवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत नक्कीच लवकर पोहोचते. म्हणूनच या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी सोबतच गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. देवादिदेव महादेवांची सुद्धा पूजा करायची आहे. भगवान कुबेर देवांची पूजा करायची आहे, कारण की लक्ष्मी आणि लक्ष्मीपती लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती साठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटाचा नाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि माता लक्ष्मी प्राप्त झाल्यावरती तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये एक वेळा स्त्री सुक्तम पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. शक्य असेल तर व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा केल्याने करायचे आहे. स्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते, माता लक्ष्मी हे प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचं झाड हे मंगळाचं कारक आहे, म्हणून ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो त्यांनी आवर्जून आंब्याच्या झाडाची पूजा करावी. त्याचबरोबर आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. आंब्याच्या पानांशिवाय कोणत्याही पूजा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार पवनपुत्र हनुमानरायांना आंबा हा फळ जे आहे तर तो खूप आवडीचा आहे. त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानं पुजली जाते तिथे हनुमानरायांची खास विशेष कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो. त्याचप्रमाणे नकारात्मकता जी आहे तर ती देखील कमी होते. तसेच पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने ग्रह दोषांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर पूजेवेळी मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानांची नीच आत्मन क्रिया केली जाते. आंब्याची पानं ही शुभतेचं प्रतीक मानले जाते. म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. म्हणून आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी आंब्याची 11 पानं घरी घेऊन यायची आहे. जी पानं आपल्याला घरी घेऊन येणार आहोत ना तर ती आपल्याला व्यवस्थित पाहून म्हणजे किडलेली फाटलेली देठा सहित आपल्याला ही 11 आंब्याची पानं आणायची आहे. कुठेही खराब झालेली फाटलेली घेऊ नका. या पानांना घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून काढा. आता प्रत्येक आंब्याच्या पानाला आपल्याला हळदीने एक टिका जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला खास विशेष अनन्यसाधारण महत्व असतं.
हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीमधला असणारा गुरुग्रह जो आहे तर तो बळकट म्हणजेच बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय अत्यंत प्रिय आहे. तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं नाही खरेदी केलं तरी चालेल, पण 10 रुपयाची का होईना हळद जी आहे तर ती आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी खरेदी करून घरी घेऊन यायची आहे. आणि आपल्या घरी आणल्यानंतर ही हळद जी आहे, पूजा जी आहे तर ती करायची आहे. हळद आपल्या घरी आणल्यानंतर साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यामुळे मग आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता ह्या 11 आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण जे आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पाण्याने पुसून काढायचा आहे. उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून काढायचा आहे. एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, लोटा घ्यायचा आहे, गडवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गुलाबजल गंगाजल टाकायचं आहे. आणि असं हे जल जे आहे, पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या मेन दरवाजावरती उंबरट्यावरती बाहेर थोडं थोडं आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट शक्तींचा प्रभाव आहे तर तो कमी होतो. गुरुवार आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हळदीच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढत असताना मात्र स्वस्तिकमध्ये आपल्याला 4 डॉट जे आहेत तर ते द्यायचे आहे. साईडला कडेनं आपल्याला 2-2 लाईन ओढायच्या आहे. यानंतर हे स्वस्तिक पूर्ण होतं. कारण की बघा ह्या ज्या आहेत ना की त्या डॉट ह्या साईडच्या लाईन तर त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. आणि स्वस्तिक हे शुभतेचं मंगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिकला भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं आसन देखील मानलं जातं. त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. आणि असं हे स्वस्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. त्यानंतर आपल्याला ह्या आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते आपल्या मुख्य मेन दरवाजावरती बाहेर लावायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य मेन प्रवेशद्वारावरती लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्यासोबतच केवळ सकारात्मकताच प्रवेश करते. तसेच आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी देवादिदेव महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून काही उपाय सेवा केल्या जातील त्या घरावरती कुटुंबावरती माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा राहील. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आंब्याच्या पानांचा प्रभावशाली उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश प्राप्त होते. परंतु आपलं एका रात्रीतून आयुष्याचं सोनं जे आहे तर ते देखील होणारच आहे. हे तोरण आपल्याला लावून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती छानसं स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाच्या पेस्टने. त्यानंतर आपल्या दोन्ही साईडना उंबरठ्यावरती 2 दिवे जे आहेत आपल्याला तर ते लावायचे आहे. शक्य असेल तर तुम्ही तुपाचे लावा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी तेलाचे लावले तरी देखील चालणार आहे. होईल पर्यंत आपल्याला ह्या दिव्याच्या वातीचं तोंड जे आहे तर ती वात आपल्याला उत्तरेकडे करायची आहे. दिवा आपल्याला डायरेक्ट जमिनीवरती खालती ठेवायचा नाही. दिव्याला फुलांच्या पाकळ्याचं थोडंसं आसन द्यायचं आहे किंवा मग अखंड तांदूळाचं आसन द्यायचं आहे. आणि आपल्याला छानसा आपल्या मेन दरवाजावरती धूप देखील लावायचा आहे. तुळशीजवळ आपल्याला उद्याच्या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला उद्याच्या दिवशी आवर्जून 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे, मंत्र जप करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या 11 आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आता जाता जाता एक सांगेन, हा उपाय कधी कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकता.
फक्त तुम्हाला संध्याकाळ होण्याच्या अगोदर ही पानं जी आहे आंब्याची, तर ती पानं घरात आणून ठेवायची आहे. तुमच्याकडे जर घरात पानं आणून ठेवली, सकाळी तुम्ही ऑफिसला जाणार असाल किंवा वर्किंग असाल तर मग तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय रात्री केला तरी देखील चालणार आहे. फक्त तुम्हाला पानं जी आहे तर ती सकाळी आणून ठेवायची आहे दिवस माळवण्याच्या अगोदर, आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय केला, हे तोरण बनवलं आणि आपल्या मेन मुख्य दरवाजावरती लावलं तरी देखील चालणार आहे. कारण की आपल्या घराचा मुख्य मेन दरवाजा जो आहे, उंबरठा जो आहे, तर तो घराचा केंद्रबिंदू मानला जातो. जी काही वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, चांगल्या वाईट गोष्टी आहेत, तर त्या दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून आपल्याला आपण जर या अशा ठराविक तिथीला असे काही छोटे मोठे प्रभावशाली उपाय केले तर त्या सेवेचं शीघ्र फळ जे आहे ना आपण म्हणतो, तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. फक्त जाता जाता इतकं सांगेन, उपाय जे आहे, सेवा जे आहे, तर ते आवर्जून नक्की करून बघा आणि विश्वासाने करा. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रगती जी आहे तर ती झालेली तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. तर चला, आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.